नमस्कार स्वामी भक्तांनो. किमान आज तरी स्वामी भक्तांनी हा मंत्र टाळू नका, कारण या क्षणी देव असा काही आशीर्वाद देत आहे जो तुमच्या जीवनावर खूप मोठा परिणाम घडवून आणू शकतो. भक्तांनो, येत्या काही क्षणात चमत्कार होताना पाहाल, कारण स्वामींकडे तुमच्यासाठी अशा काही योजना आहेत ज्यांची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. एवढ्या ब्रह्मांडात हा मंत्र फक्त तुमच्यासमोर आला आहे म्हणजे तुम्ही किती नशिबान आहात. तुमच्या जीवनात प्रोत्साहन देण्यासाठी, तुमच्या जीवनात नवी दिवसाची सुरुवात करण्यासाठी स्वामींनी हा मंत्र तुमच्यासाठी पाठवलेला आहे. हा मंत्र कानावर पडताच तुमची कितीही मोठी इच्छा असेल ती आज पूर्ण होणार आहे. साक्षात स्वामी समर्थ तुमची इच्छा पूर्ण करणार आहेत. भक्तांनो, जेव्हा तुम्हाला एकटे वाटत असेल, जेव्हा तुम्हाला असे वाटते की आपल्यावर कोणीही प्रेम करणारे नाही, जीवन अयोग्य वाटत असेल, तेव्हा लक्षात ठेवा की देव चिरंतर तुमच्यावर प्रेम करत असतो. तुमच्या प्रत्येक परिस्थितीत तो तुम्हाला साथ देत असतो. आपल्या वाईट परिस्थितीत आपला बाप, आपली आई किंवा आपला मार्गदर्शक बनून स्वामी आपल्याला मदत करत असतात. भक्तांनो, जेव्हा तुम्हाला काही गोष्टी अंधारमय आणि हताश वाटतात, तेव्हा तुम्ही स्वामींकडे पहा. मनापासून, अंतःकरणातून स्वामींकडे आपली इच्छा मागा. स्वामी आपल्या खऱ्या भक्तांचा हात कधीही सोडत नाहीत. कायम त्यांच्या पाठीशी उभे राहतात. जर तुमचाही स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आताच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. स्वामींचा हा मंत्र शेवटपर्यंत ऐका, त्याचा चमत्कार अनुभवा. चला तर स्वामी भक्तांनो, स्वामींचा हा शक्तिशाली मंत्र कोणता? भक्तांनो, मंत्र ऐकण्या अगोदर आपण स्वामींचा प्रसंग ऐकूनच पुढे जाऊया. भक्तांनो, आपल्याला स्वामींचा मंत्र आणि लीला ऐकायला आवडत असतील तर आत्ताच या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. बाबासाहेब जाधव म्हणून सरकारी मानकरी होते. त्यास संतान नव्हते. कुटुंब वारल्यावर दुसरे लग्न करण्याबद्दल त्यांनी श्रींजवळ आज्ञा मागितली. आज्ञा मिळाली नाही म्हणून त्यांनी लग्न केले नाही आणि आपली सर्व इस्टेट महाराजांप्रित्यर्थ अर्पण करून लंगोटी धारण केली. त्यांना संस्थानातून 10 रुपये पेन्शन होती. असो, एक वेळ श्री स्वामी समर्थांची स्वारी सरकारवाड्याजवळ लखळखान्यात होती. दुपारी 12 वाजता महाराज बाबासाहेबास म्हणाले, कुंभार, तुझ्या नावाची चिठ्ठी आली आहे. महाराज त्यास कुंभार म्हणून हाक मारीत. श्रींचे वाक्य ऐकताच ते घाबरले आणि त्यास अक्राळ काळपुरुष दिसू लागला. पण न घाबरता त्यांनी धीर धरून श्रींचे पाय घट्ट धरले आणि प्रार्थना केली की, महाराज, आता दुसरी विशेष वासना राहिली नाही, पण श्रींची सेवा अद्याप मनाप्रमाणे घडलेली नाही, करिता समर्थांनी कृपा करून तूर्त निरोप देऊ नये. हे ऐकून श्रीस त्याची दया आली आणि चिठ्ठी माघारी फिरवली. समोर एक मोठा जंगी बैल उभा होता. त्याजकडे हात करून, जा बैलाकडे, असे महाराजांनी म्हणताच बैल धाडकन जमिनीवर पडून गतप्राण झाला. बाबासाहेबास मोठा आनंद झाला. भक्त हो, आपण स्वामींचा प्रसंग ऐकला त्याबद्दल धन्यवाद. आता ऐकूया स्वामींचा शक्तिशाली मंत्र. तो मंत्र असा: ओम श्री स्वामी अवधूत दत्तात्रेयाय नमः. ओम श्री स्वामी अवधूत दत्तात्रेयाय नमः. ओम श्री स्वामी अवधूत दत्तात्रेयाय नमः.
ओम श्री स्वामी अवधूत दत्तात्रेयाय नमः। 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 ओम
श्री स्वामी अवधूत दत्तात्रेयाय नमः। ओम श्री स्वामी अवधूत दत्तात्रेयाय नमः। ओम श्री स्वामी अवधूत दत्तात्रेयाय नमः। ओम श्री स्वामी अवधूत दत्तात्रेयाय नमः। ओम श्री स्वामी अवधूत दत्तात्रेयाय नमः। ओम श्री स्वामी अवधूत दत्तात्रेयाय नमः। ओम श्री स्वामी अवधूत दत्तात्रेयाय नमः। ओम श्री स्वामी अवधूत दत्तात्रेयाय नमः। ओम श्री स्वामी अवधूत दत्तात्रेयाय नमः। ओम श्री स्वामी अवधूत दत्तात्रेयाय नमः। ओम श्री स्वामी अवधूत दत्तात्रेयाय नमः। ओम श्री स्वामी अवधूत दत्तात्रेयाय नमः। ओम श्री स्वामी अवधूत दत्तात्रेयाय नमः। ओम श्री स्वामी अवधूत दत्तात्रेयाय नमः। ओम श्री स्वामी अवधूत दत्तात्रेयाय नमः। ओम श्री स्वामी अवधूत दत्तात्रेयाय नमः। ओम श्री स्वामी अवधूत दत्तात्रेयाय नमः। ओम श्री स्वामी अवधूत दत्तात्रेयाय नमः। ओम श्री स्वामी अवधूत दत्तात्रेयाय नमः। ओम श्री स्वामी अवधूत दत्तात्रेयाय नमः। ओम श्री स्वामी अवधूत दत्तात्रेयाय नमः। ओम श्री स्वामी अवधूत दत्तात्रेयाय नमः। ओम श्री स्वामी अवधूत दत्तात्रेयाय नमः। ओम श्री स्वामी अवधूत दत्तात्रेयाय नमः। ओम श्री स्वामी अवधूत दत्तात्रेयाय नमः।